पिंपळनेर संघ आपण आपल्या क्षेत्ररक्षकांच्या पोझिशन पूर्ववत करू शकता. यस. किती झाल्या पहिले चेंडूवर आणि 2 झाले ना, तिसरीला आउट झाला ना. हो हो अनिल तू बोलेला मी लिहिके चला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक घेऊन आलेले गोलंदाज आपण फुलाजी यांना पाहू शकता. गोलंदाज मार्कवर तयार. हाताचा चेंडू आहे, फसवा चेंडू आहे. चेंडूवरची गती निश्चितच कट ऑफ केली होती. चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगा लेग ब्रेक पद्धतीने इथे मात्र वळला आणि निर्धाव चेंडूची सांगतायत्री करण्यामध्ये यशस्वी ठरतोय फुलाजी नावाचा हा गोलंदाज. 40+ क्रिकेट आहे, तसंही अनुभव यामध्ये भरपूर आहे. परंतु न्यू एकविरा पिंपळनेर संघ जर पाहिला तर त्यांच्याकडे असे मॅच विनर्स आहेत की ज्यांनी निश्चितच रेग्युलर क्रिकेटमध्ये त्यांची कारकीर्द गाजवलेली आहे आणि निश्चितच तो सूर इथे मात्र त्यांनी अजून सुरू ठेवलेला आहे. गोलंदाज तयार. इथेही पेस कट केला होता. 1 धाव दरम्यान घेण्याची संधी मिळाली. दुसऱ्या धावेसाठी प्रेशराईज केलं जातं आणि फलंदाज इथे मात्र बाद होईल धावबादच्या रूपाने. समालोचन कक्षाच्या मागच्या बाजूला जो निश्चितच ढाबा आहे आणि त्याची स्वतःची त्या हॉटेलची पार्किंग आहे, त्या पार्किंगमध्ये निश्चितच आपण जर कोणी आपल्या गाड्या पार्क केल्या असतील, समालोचन कक्षाच्या मागच्या बाजूला जे हॉटेल आहे त्या हॉटेलच्या पार्किंगमध्ये आपण आपल्यापैकी कोणीही जर आपल्या गाड्या पार्क केल्या असतील तर त्या लवकरात लवकर तिथनं बाजूला घ्या. कालच्या दिवसभरामध्ये त्याच पद्धतीची सूचना आम्ही दिली होती आणि निश्चितच तुमच्याकडून जर दुर्लक्ष झालं अथवा उशीर झाला तर तुमच्या गाडीच्या 4 टायरपैकी मला असं वाटतं 2 टायरची हवा तरी तिकडे मात्र कमी झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. स्वतःच्या अडचणी वाढू नका, विचार करा आणि लवकरात लवकर तिथे मात्र ऍक्शन घ्या. चला सुरू करा. यस. जयेश आणि योगेश बाद झालेत. संजय खेळपट्टीवर होते आणि नवीन फलंदाज आता खेळपट्टीकडे मार्गक्रमण करताना आपण हेमंत याला पाहतो. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. धावपलकर धावा 3 लागलेले आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक फुलाजी नावाच्या गोलंदाजाकडून आतापर्यंत हाताळलं गेलेलं आहे. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी ते मात्र करत आहेत. 3 चेंडू फेकले गेलेले आहेत. 3 धावा धावपलकर घेण्याची संधी मिळाली. ऑफ स्टंप पिचिंग आपल्याला पाहायला मिळालं. शॉर्ट ऑफ गुड लेंथ ऑफ स्टंपला सोडून जाणारा हा चेंडू आहे. 1 धाव या चेंडूवर आलेली पाहायला मिळाली. 1 धावेबरोबर 4 धावा धावपलकर लागल्या. न्यू एकविरा पिंपळनेर संघ अनुभवाचा भांडार आहे आणि त्याचा वापर इथे निश्चितच प्रत्येक सामन्यामध्ये ते करत असतात. ॲज पर दी मेरिट ऑफ द गेम, ॲज पर दी सिच्युएशन ऑफ द गेम त्यांचा प्ले निश्चितच होत असतो. आणि दुसरा महत्वाचा संघ या गोष्टीमध्ये अग्रेसर ठरतो तो जयदुर्गा सुरई संघ. परंतु निश्चितच कालच्या दिवसभरामध्ये त्यांचं आव्हान तिकडे संपुष्टात आलं. कव्हरच्या दिशेने पुश केलेला आहे. पुश करो खुश रहो काळीराम केणीसर म्हणतात. 1 धाव इकडे मिळाली. पर चेंडूवर 1-1 जर धाव मिळत असेल एका चेंडूच्या मागे तर निश्चितच खुश असतील न्यू एकविरा पिंपळनेर संघाचे गोलंदाज आणि कर्णधार. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपला आणि धावफलक 5 पर्यंत जाऊन पोहोचलेला आपण पाहू शकता. इथे मात्र मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये सर्वात शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येण्याची चाहूल लागते का, इथे प्रयत्न केला जातो का, पाहायचा आहे. येणाऱ्या एका चेंडूमध्ये निश्चितच आपल्यापर्यंत तो मेसेज पोहोचेल. गोलंदाज तयार. मोठा फटका आलेला आहे. पाहायचं आहे डिस्टन्स मिळतं का. एस इट इज ऑल द वे फॉर मॅक्सिमम. शेवटचा चेंडू होता आणि शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका आपल्याला हेमंत याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि धावफलक 6 ने वाढून 11 पर्यंत जाऊन पोहोचलं.
11 धावा धावपलकावर आहे. 4 षटकांचा निश्चित हा सामना आहे. भिवंडी तालुका नवीन पोर्टेबल्स क्रिकेट संघटना आयोजित दमन स्पर्धेचा 4था दिवस, दुपारचं सत्र मित्रांनो आपण सर्वजण एन्जॉय करत आहात. 11 धावा धावपलकावर लागल्या. पहिलं षटक संपलं. फुलाजी याच्या माध्यमातून हे षटक हाताळलं गेलं. विनंती आहे न्यू क्युरा पिंपळनेर संघ आपण आपलं क्षेत्रक्षण अधिक वेळ न घेता लगेच सजवून घ्या. संजय आणि योगेश नावाचे 2 फलंदाज खेळपट्टीवर अजून संजय आणि हेमंत हे 2 फलंदाज अजून खेळपट्टीवर उपस्थित आहेत. पाहायचं यानंतर कशा पद्धतीने फटकेबाजी अथवा फलंदाजी तिकडे मात्र होणार आहे. पहिलं षटक संपलं. ड्रिंक्स ब्रेक अवेलेबल नसताना सुद्धा निश्चित गरज होती पाण्याची आणि म्हणून उमेश मला असं वाटतं पाण्यापेक्षा अधिक काहीतरी संदेश घेऊन मैदानामध्ये उतरलेले असावेत. तीच पार्ट अँड पार्शल्स ऑफ दिस गेम. क्रिकेट खेळाचे अविभाज्य घटक आहेत आणि त्याचा पुरेपूर लाभ इथे मात्र घेतला जातो. डगआउट मधून काहीतरी मेसेज तिकडे मात्र डिलिव्हर्ड केला गेला. दुसरं षटक सुरू होणार. पॉवर प्ले इथे मात्र संपला. फैलावलेलं क्षेत्रक्षण आपल्या डोळ्यासमोर आहे. पायचाई लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट आहे. काऊ कॉर्नर आहे. त्यानंतर डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग. चेंडूला आपटलं होतं. दिशा चांगली होती. एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते. दुसऱ्या धावेसाठी येत आहेत. 2 धावा सक्सेसफुली पूर्ण झाल्या. 2 धावा इकडे मात्र धावपलकावर आल्या आणि धावपलक 2 ने वाढत असताना 13 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आपण पाहू शकता. मला असं वाटतं जो मेसेज इकडे मात्र डिलिव्हर्ड झाला होता तो सर्वांना समजला असेल की काय मेसेज होता. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न केला गेला परंतु तिसरी धाव कंप्लीट झाली नाही आणि प्रयत्नही पूर्ण झाला नव्हता. मोठा फटका आहे. सरळ खेळून काढलंय. चेंडू फार का हवेमध्ये आहे. नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडूचं लँडिंग होत आहे. चांगलं क्षेत्रक्षण इथेही पाहायला मिळतं आणि 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी हेमंत नावाचा हा गडी बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतो. दुसरं षटक इथे प्रगतीपथावर असताना योगेश नावाचा गोलंदाज स्वतःला दुसऱ्या षटकामध्ये सिद्ध करण्याचा प्रयत्न त्याच्या मार्फत इथे मात्र केला जातो. योगेश इताडकर आतापर्यंत या षटकातले मला असं वाटतं 2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 3 धावा इथे मात्र घेण्याची संधी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना इथे दिली गेलेली आहे. विवेक नावाचा नवीन फलंदाज मैदानामध्ये मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतो. खूप हार्ड हिटर बॅट्समन आहे. मोठे मोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि इथे संघाला त्यांची गरज आहे कारण पाये संघ इथे मात्र न्यू एकविरा पिंपळनेर संघासोबत खेळत आहे आणि म्हणून न्यू एकविरा पिंपळनेर संघ या नवीन पोर्टेबल्स क्रिकेट संघटनेतील एक मोठा दिग्गज संघ मानला जातो आणि म्हणून त्यांच्या विरुद्ध निर्धारित 4 षटकांमध्ये 40 ते 42 धावा 45 धावा धावपलकावर जर आल्या तर आव्हान चांगल्या पद्धतीने उपस्थित केलं जाऊ शकतं आणि त्याचा मागोवा घेताना फलंदाजी आपण पाहतो. इथे फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगल्या पद्धतीने झेल इथे मात्र घेतला गेला योगेश इताडकर या गोलंदाजाच्या माध्यमातून आणि गडी पुन्हा मात्र इथे लागोपाठचा बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. योगेश गायकवाड निश्चितच नावाचे गोलंदाज आहेत. स्वतःच क्षेत्ररक्षक बनले. चांगल्या पद्धतीने अंदाज या झेलचा घेतला गेला आणि तितकाच उत्तम झेल टिपला गेला. इथे मात्र फलंदाज बाद झालेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता मला असं वाटतं ज्ञानेश्वर मुकादम सर की सर्वात महत्वाची जोडी इथे मात्र पाये संघाची मैदानामध्ये उपस्थित असेल. उमेश आणि त्याच्या साथीला विवेक हे दोन्ही फलंदाज टेक्निकली साऊंड फलंदाज आहेत. दोन्ही फलंदाजांकडे गेमची सिच्युएशन रीड करण्याची ॲबिलिटी आहे. एनालिसिस चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि त्याहीपेक्षा महत्वाचं दोन्ही फलंदाजांकडे 360 डिग्रीज मध्ये फटके खेळण्याची क्षमता आहे. विवेक नावाचा फलंदाज स्वतःला तयार करतील. योगेश गायकवाड थोडेफार सफल झाले. उंच आकाशाला गवसणी या फटक्याने घातले. अंतर मिळालं नाही. योग्य उंची आणि अयोग्य अंतर झेल टिपला गेला सदानंद यांच्या माध्यमातून
आणि बॅक टू बॅक इथे मात्र गडी बाद होण्याचा जो सपाटा आहे पायी संघासाठी तो सुरू आहे. विवेक आले कसे आणि गेले कसे हे मात्र कोणाला समजले नाही. धावफलकाला कोणत्याही पद्धतीने त्रास न देता तंबूमध्ये परतताना विवेक नावाचा फलंदाज आपण पाहतो. योगेश गायकवाड हॅट्रिक साठी इथे मात्र स्वतःला घेऊन येत आहेत. हॅट्रिक चान्स असेल आणि इथे जर हॅट्रिक झाली या योगेश गायकवाड नावाच्या गोलंदाजाकडून तर विकेट हॅट्रिक साठी 1001 रुपयाचं कॅश प्राइज सन्माननीय अध्यक्ष प्रताप शेठ पाटील यांच्याकडून इथे मात्र निर्धारित केलं गेलं आहे. नवीन फलंदाज दिनेश भोरे मैदानाकडे मार्गक्रमण करत आहे. पाय संघाच्या कोणत्याही फलंदाजाने सलगच्या 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर रोशन वैती यांच्याकडून 1101 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 1111 रुपयाचं कॅश प्राइज. इथे मात्र पायचीतसाठी जोरदार अपील केली गेली. पंचांनी त्यांची जागा सोडली आणि निश्चितच चेंडू आणि फळीचा संपर्क तिथे झाला असावा. एक धाव आली आणि धावफलक 1 ने वाढलं. जाऊन पोहोचलेलं 15 या धावसंख्येपर्यंत आपण पाहू शकाल. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावर असताना विकेट हॅट्रिकची चान्स मात्र इथे हुकलेली आहे, गमावलेली आहे गोलंदाज योगेश गायकवाड यांनी. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार असतील. अगोदरच्या षटकामध्ये मुकादम आपण पाहिलं होतं की अशाच पद्धतीचे षटक होतं. शेवटच्या चेंडूवर एक मोठा षटकार आला होता. इथेही त्याच पद्धतीने ट्रेंड चालू राहतो का आणि शेवटच्या या चेंडूवर एखादा मोठा फटका येतो का पाहायचा आहे. खरं तर नवीन फलंदाज दिनेश भुरे याच्यासाठी पहिला चेंडू फेस करण्याची संधी तिकडे मात्र उपस्थित असेल. संघाचा एक महत्वाचा फलंदाज उमेश याच्या साथीने तो खेळपट्टीवर आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आपल्याला दरम्यान मैदानामध्ये पाहायला मिळेल. पाहायचंय योगेश तयार असतील. यावेळेस दिनेश भुरे प्रयत्न तर केला होता, झेल घेण्याचाही प्रयत्न केला गेला. मोठा फटका मारण्याचा जितका प्रयत्न केला गेला तितक्याच अट्टहासाने झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि मला असं वाटतं दोन्हीही प्रयत्न एका वेळेस इथे मात्र फोल ठरले. याचबरोबर 1 धाव आल्यानंतर मित्रांनो हे दुसरं षटक संपतंय आणि दुसऱ्या षटकाच्या अंती धावफलक जर पाहिलं तर ते 16 पर्यंत जाऊन पोहोचतंय. 8.00 ची धावगती या 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. निर्धारित 4 षटकांचा सामना असल्या कारणाने इतर 2 षटकामध्ये कशी फटकेबाजी होते अथवा गोलंदाजी होते हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरेल. विनंती असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आपण आपला क्रमांक 3चा गोलंदाज लगेच गोलंदाजी मार्कवर सेट करायचा आहे. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. अजूनही आजच्या दिवसातील 4 सामन्यांचा खेळ इथे मात्र शेष आहे. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य असू द्या. 2 षटकांचा खेळ संपला मित्रांनो पहिल्या सत्रातील आणि पहिलं सत्र इथे मात्र अर्ध पूर्ण झालं. पहिल्या सत्रातील उत्तरार्धाकडे आपण वाटचाल करत आहोत. क्रमांक 3चा गोलंदाज सदानंद पाटील स्वतःला क्रमांक 3च्या गोलंदाजासाठी इथे मात्र घेऊन आलेले आहेत. तिसरं षटक त्यांच्याकडून ते फेकलं जाईल. क्षेत्ररक्षण फैलावलेलं आपल्याला पाहायला मिळेल. डाव्या हाताचा फलंदाज आहे. ऑफसाईड जर पाहिली तर शॉर्ट थर्डमॅन आपल्याला पाहायला मिळतो. कव्हर पॉइंट पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. शपल क्रॉस झाले. लेग साईडच्या दिशेने उंच चेंडू मारण्याचा प्रयत्न असफल ठरला. चेंडू पडला आणि आतल्या अंगाला थोडाफार वळलेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्या बाउन्स तिची मात्र अपेक्षा फलंदाज करत होता तो बाउन्स ती उसळीकडे प्राप्त या चेंडूवर झाली नव्हती. हीच तर खरी गंमत आहे क्रिकेटची आणि हेच तर खरं स्किल आहे एखाद्या गोलंदाजाचं. मला असं वाटतं कॅचिंग प्रॅक्टिस आहे आणि यावेळेस सक्सेसफुल ठरतायत क्षेत्ररक्षक. ग्रेट कॅच बाय द फिल्डर. झेलबादच्या रूपाने ज्ञानेश्वर मुकादम सर एका पाठोपाठ एक फलंदाज इथे मात्र बाद झालेले पाय संघाचे आपण पाहिलेत. याचा अर्थ की पाय संघाने ज्यावेळेस न्यू एकविरा पिंपळनेर संघासमोर आपली लढत आहे असं ज्यावेळेस त्यांना समजलं त्यावेळेस त्यांनी प्री प्लॅनिंग करत असताना या संघासमोर नाणेफेक हारल्यानंतर
45 ते 50 धावा तरी धावपलकावर आपल्याला लावाव्या लागतील असा अंदाज त्यांनी मांडला. त्या पद्धतीने प्लॅनिंग त्यांनी केलं आणि ते प्लॅनिंग करत असताना मोठे मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये निश्चितच एकापाठोपाठ एक गडी त्यांचे बाद झालेले आपल्याला पाहायला मिळाले. पाहायचे यानंतर अजूनही चांगले फलंदाज त्यांच्याकडे उपस्थित आहेत. उमेश नावाचा फलंदाज अजून खेळपट्टीवर तळ ठोकून आहे. नवीन फलंदाज दीपक खेळपट्टीकडे मार्गक्रमण त्यांनी केलंय. इथेही मोठा फटका खेळायचा होता. पाहूया झेल होतोय का नाही. थोड्याफार फरकाने चेंडू पासून दूर राहिले आणि जर हा झेल झाला असता तर निश्चितच कॅच ऑफ द टुर्नामेंटच्या यादीमध्ये आम्ही त्यांना नॉमिनेट केलं असतं. हा आमच्याकडून निश्चितच आमच्या समालोचन कक्षामध्ये चांगल्या कमेंट्स येतात. हा जर झेल झाला असता तर ओम फोटो स्टुडिओचे लाईव्ह चे निश्चितच प्रोप्रायटर अनिल केनी यांच्याकडून 501 रुपये त्यांना आले असते आणि ज्ञानेश्वर मुकादम याने विशेष बक्षीस त्यांना दिलं असतं. चांगल्या पद्धतीने कमेंट्स निश्चितच मिळत आहेत. पाहायचंय खेळाचा स्तर अधिक चांगला व्हावा या उद्देशाने इथे मात्र ही बक्षिसं लावली जातात. गोलंदाज तयार. ऑफसाईडच्या दिशेने फक्त आणि फक्त स्टीअर केलेला आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातो. सक्सेसफुली फील्ड इथे मात्र केली जाते. 2 धावा पूर्ण करण्याची संधी इथे प्राप्त झाली. तिसऱ्या धावेसाठी फक्त आणि फक्त उमेश स्वतःला तयार करतो. स्ट्रायकिंग एंड कडून दीपक भुरे यांच्याकडून कोणताही रिस्पॉन्स पाहायला मिळाला नाही. धावफलक 2 ने वाढलं आणि जाऊन पोहोचलं 21-21 वर. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेले. 1 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरत आहे सदानंद आणि 5 धावा आतापर्यंत त्यांनी देऊ केलेल्या आहेत. गोलंदाज तयार. आताचा फटका अलॉंग द ग्राउंड खेळून काढलेला आहे. काऊ कॉर्नर मधून डीप मधून क्षेत्ररक्षक येतात. प्रेशराईज केलं जातं फिल्डरला. डायरेक्ट हिट आहे आणि पंच प्रसाद राज्याध्यक्ष अधिक वेळ घेत नाही. आभाळाकडे बोट करत असताना हा गडी धावबादच्या रूपाने बाद झाला असा त्याने इशारा केला. एका पाठोपाठ एक तू चल मैं आया अशा पद्धतीची परिस्थिती मात्र फलंदाजांची झालेली आहे आणि गोलंदाजी असेल क्षेत्ररक्षण असेल या दोन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी न्यू एकविरा पिंपळनेर संघाची आतापर्यंत आपण पाहिलेली आहे. आजच्या दिवसामध्ये या अगोदर न्यू एकविरा पिंपळनेर संघाने 2 सामने मात्र जिंकलेले आहेत. मनोबळ आणि आत्मबळ त्याचबरोबर आत्मविश्वास या तिन्ही गोष्टी क्रिकेटमध्ये मित्रांनो फार महत्वाच्या असतात. तुम्ही जर दबावात असाल तर तुमचा खेळ कुठेतरी तुमचे निर्णय चुकत असतात, तुमची कृती चुकत असते आणि तुम्ही जर फ्री माइंडेड क्रिकेट खेळला तर निश्चितच तुम्ही चांगल्या पद्धतीने क्रिकेटचं प्रदर्शन तिकडे करत असता. आणि म्हणून तो आत्मविश्वास मिळाला आणि आत्मविश्वास अशा पद्धतीची शक्ती आहे की जी तुम्हाला पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचवत असते. तो आत्मविश्वास दाखवत असताना न्यू एकविरा पिंपळनेर संघ आहे आणि पाये संघाचा संमिश्र इथे मात्र अनुभव आजच्या दिवसामध्ये राहिलेला आहे. गोलंदाज स्वतःला पुन्हा एकदा अंतिम आणि शेवटच्या चेंडूसाठी तयार करतील. नवीन फलंदाज भरत. एज अँड प्रॉपरली टेकन. गडी बाद. मला असं वाटतं या षटकामध्ये किंबहुना याहीपेक्षा अगोदरच्या षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर पहिलं षटक वगळता दुसऱ्या षटकामध्ये 2 गडी बाद झालेले होते आणि यानंतर पहिल्या षटकामध्ये तसे पाहिलं तर धावबादच्या रूपाने 2 गडी बाद झाले. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावबादच्या रूपाने 1 आणि 2 गडी झेलबाद झाले. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 2 गडी झेलबाद आणि धावबादच्या रूपाने 1. म्हणजे हे तिन्ही षटकांमध्ये प्रत्येक षटकामध्ये ज्ञानेश्वर मुकादम सर 1 किंवा 2 गडी धावबादच्या रूपाने इथे मात्र बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. आणि म्हणूनच किती प्रेशर इथे मात्र जाणवत असेल या पाये संघाच्या फलंदाजांना निश्चितच त्याचा अनुभव आपण लावू शकतो. गावदेवी स्पोर्ट्स पाये तसा चांगला संघ मानला जातो. आतापर्यंत फलंदाजी त्यांना सूर सापडलेला आपल्याला पाहायला मिळाला नाही. अंतिम आणि शेवटचं षटक पिंपळनेर संघाकडून हाताळण्यासाठी तयार असतील गोलंदाज मणिलाल. इथे जर पाहिलं आपण तर 45, 40 आणि 38 अशा पद्धतीच्या 3 कॅटेगरीज आहेत. परंतु न्यू एकविरा पिंपळनेर संघासाठी कोणतीही कॅटेगरी नाही. त्यांचे सर्व जे खेळाडू आहेत अतिशय अनुभवी आहेत. वयाच्या तुलनेमध्ये इतर निश्चितच संघाच्या खेळाडूंपेक्षा अधिकचं वय त्यांचं आपण पाहतोय. फुलाजी असतील, योगेश असतील, सदानंद असतील आणि अंतिम षटकामध्ये स्वतःला घेऊन आलेले मणिलाल असतील. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. 22 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. अंतिम षटकामध्ये मला असं वाटतं समोरच्या संघाची 14 ते 15 धावा धावपलकावर जोडण्याची इच्छा असेल. पहिला चेंडू स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न.
असफल प्रयत्न आपण पाहिला आतापर्यंत. उमेश नावाचा फलंदाज तसा टॅक्टिकली साऊंड फलंदाज आहे. 3 चेंडूंचा सामना केलाय ना आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 धावा धावपलकर जोडल्यात. मणिलाल पुन्हा एकदा तयार असतील. क्लीन बोल्ड त्रिफळाचीत दांडी गोल. काही काही निश्चितच फार चांगले फलंदाज आहेत पण त्या फलंदाजांचा दिवस चांगला राहिला नव्हता. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं जो नांदुरकी संघाकडून सोमनाथ सारखा फलंदाज कालचा दिवस त्याचा नव्हता. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं स्वराज्य स्पोर्ट्स कशेरी संघाकडून साईनाथ नावाचा फलंदाज आजचा दिवस त्याचाही नव्हता. आणि मला असं वाटतं तशाच प्रकारचा एक उदास दिवस इथे मात्र उमेशाच्या वाटेला आला असावा. अरुण नावाचा नवीन फलंदाज खेळपट्टीकडे मार्गक्रमण करत असताना मणिलाल नावाचे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. विनंती असेल पिंपळनेर संघ आपण क्षेत्ररक्षण फैलावून घ्या. फलंदाज अरुण मैदानामध्ये मार्गक्रमण करतायत. आतापर्यंत 2 चेंडू या षटकातले झालेले आहेत आणि एकही धाव आली नाही. गडी मात्र एक बाद झाला. मला असं वाटतं 9 गडी या संघाचे बाद झालेले आहेत. जयेश, संजय, योगेश, हेमंत, विवेक, उमेश, दिनेश बुरे, दीपक बुरे आणि भरत 9व्या क्रमांकाचा गडी बाद झालाय. आणि या स्पर्धेतील निश्चितच ऑल आउटच्या दिशेकडे जाणारा हा पहिला संघ असावा. पाहिजे न्यू एकविरा पिंपळनेर संघ हा विक्रम आपल्या नावावर करतोय का? प्रतिस्पर्धी संघाला निर्धारित 4 षटकांच्या अगोदर सर्व गडी बाद करण्याची संधी त्यांच्याकडे प्राप्त झालेली आहे. क्षमता आहे आणि क्षमतेला न्याय इथेही दिलेला आहे. पाहायचं आहे अंतिम आणि सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचतात का? विलासमूर्ती राहणार वर्सेस स्वराज्य स्पोर्ट्स कशेरी आपल्या 2 संघांदरम्यान यानंतरचा सामना. नाणेफेकीसाठी लगेचच आपण हे सत्र संपल्यानंतर समोर यायचंय. मणिलाल तयार. हा चेंडू आहे लेग साइड रिजन मध्ये चांगल्या पद्धतीने घेऊन काढला. मिड विकेट डीप मधून क्षेत्ररक्षक आले. चेंडू पकडला, फेकी केली. एक धाव घेण्याची संधी प्राप्त झाली आणि त्याही पेक्षा अधिक चांगलं पाये संघाच्या बाजूने निश्चितच दिनेश नावाच्या फलंदाजाला इथे मात्र स्ट्रायकिंगला येण्याची संधी प्राप्त झाली. हा फलंदाज तुम्हाला जसा दिसतो त्याही पेक्षा अधिक खतरनाक फलंदाजी करू शकतो. अफलातून फटकेबाजी त्याची आपण बऱ्याचदा पाहिलेली आहे. पाहायचे कशा पद्धतीने यानंतर फलंदाजी राहील. उर्वरित चेंडू 3. मणिलाल यांचा हा चेंडू मोठा फटका खेळायचा होता आणि जेल सुटणार नाहीये. आणि मला असं वाटतं निश्चितच या स्पर्धेतील सर्व गडी बाद ठरणारा पहिला हा संघ ठरतोय गावदेवी स्पोर्ट्स पाये. निर्धारित 4 षटकांना अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष होता आणि त्या अगोदर गडी मात्र इथे सर्व बाद झाले. आपण पाहिलं जयेश 0वर बाद झाला. संजय 6 धावा तिथे करून बाद झाला. योगेश याच्याकडून 1 धाव जोडली गेली. हेमंत याच्या माध्यमातून एक षटकार आला होता, 7 धावा जोडल्या. विवेक 0वर बाद झाला. त्यानंतर उमेशने 4 धावा जोडल्या. दिनेश बुरे याच्याकडून 1 धाव जोडली गेली. दीपक बुरे याच्याकडून 3 धावा जोडल्या गेल्या आणि त्यानंतर निश्चितच आपण पाहिलं भरत काही न करता परत डगआउट मध्ये आले आणि दिनेश धुमाळ हे सुद्धा 0वर तिकडे बाद झाले. ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स, ग्रेट बॉलिंग एक्झिबिशन बाय न्यू एकिरा पिंपळनेर संघ. 4ही गोलंदाज फुलाजी असतील निश्चितच त्यांच्या त्या षटकामध्ये एक षटकार जरी आला असेल. 11 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांनी दिल्या. त्याचबरोबर योगेश नावाचा गोलंदाज आहे 8 धावा देऊ केल्या. 5 धावा निश्चितच दिल्या गेल्या. सदानंद नावाचा गोलंदाज आहे त्याच्याकडून 6 धावा दिल्या गेल्या आणि अंतिम षटकामध्ये मणिलाल यांनी 2 गडी बाद करत फक्त आणि फक्त 1 धाव दिली आणि अप्रतिम गोलंदाजी, आग ओकणारी गोलंदाजी मित्रांनो या स्पर्धेतील पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कालच्या सत्रामध्ये आपण बरेच लो स्कोरिंगचे सामने पाहिले. या सामन्यामध्ये या सत्रामध्ये निश्चितच 25 धावा 23 धावा धावपलकावर लागलेले आहेत. 24 धावांचं लक्ष उराशी बाळगून फलंदाजीसाठी मध्ये मात्र उतरतील न्यू एकविरा पिंपळनेर संघ. ज्यावेळेस दुसरं सत्र ऑफिशियली सुरू होईल त्यावेळेस निश्चितच मित्रांनो ऑन दी मायक्रोफोन तुम्ही ऐकू शकाल.
निश्चितच समालोचनात बदल होणार होता, परंतु थोड्याफार फरकाने इथे नियोजन बदललं आणि दुसरं सत्र निश्चितच मी इकडे मात्र कॅरी ऑन करेल. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. विनंती असेल पिंपळनेर संघ, आपण आपले सलामीचे फलंदाज निश्चितच लवकरात लवकर इकडे मात्र मैदानामध्ये पाठवून द्या. 23 धावा लागलेल्या आहेत. 24 धावांचं लक्ष आहे. 6.00च्या धावगतीने इथे मात्र धावा बनवाव्या लागतील त्या न्यू एकविरा पिंपळनेर या संघाला. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना आयोजित दमन स्पर्धा 2021 आणि स्पर्धेचा आजचा चौथा दिवस, महत्वाचा दिवस. आजचा दिवसाचं शेड्यूल जे आहे थोडस निश्चितच कम्फर्टेबल आम्हाला जाणवलं, कारण गेली 3 दिवस ज्या पद्धतीचं हेक्टिक तिथे मात्र आम्हाला झालं होतं, त्या मानसिक त्रासातून कुठेतरी आम्ही आज सावरलेलो आहोत असं म्हणायला हरकत नाही. तितका प्रेशर आजच्या या शेड्यूलमध्ये नाहीये. 12 सामने 13 सामने निश्चितच पूर्ण करताना आमचे स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम यांची दमछाक होते. एका जागेवर बसून राहावं लागतं आणि तरीही कोणत्या पद्धतीने त्यांच्याही चेहऱ्यावर राग आम्हाला पाहायला मिळत नाही. निश्चितच तुमच्या स्वभावाचं कौतुक करावं लागेल. मी करू हे काय दे मी आता त्यांची दमछाक होणार नाही. तू मला बोलला ना रे मानसिक त्रास गाडी मी तुझं लगेच नाव घेतलं. धन्यवाद सुनील शेळके सर. मित्रांनो, जाऊया मैदानामध्ये. सामना सुरू आहे. एकविरा पिंपळनेर आणि गावदेवी पाये. बघूया 24 धावांचं लक्ष आहे. निश्चितच सुनील शेळके सर, मी आवर्जून एकविरा पिंपळनेर तर नाणेफेक करून घ्यायचे. चला, स्वराज्य कशेली आणि विलासमूर्ती राणाल गेमॉन याचे दोन्ही संघाचे संगणक. नाणेफेकीसाठी विलासमूर्ती राणाल आणि स्वराज्य कशेली. पहिल्या चेंडूला सोडून दिलेले, चांगला चेंडू, लाईन चांगले. सदानंद पाटील यांनी आशापूर्ण नजरेने पाहिलं होतं पंच गोरंगनाथ पाटील सरांकडे, मात्र लाईन चांगले, चांगला निर्णय. निर्धाव चेंडू. आज सलग 2 सामन्यावर 2 विजय आणि इथे अप्रतिम खेळ. बॅकवर्ड स्क्वेअरले एक रिझनकडे झेल पकडले. बघा, सदानंद पाटील यांना 0 धावसंख्येवर बाद करण्यात यश आलेले आणि खरोखर शेळके सर या संघाच्या बद्दल कौतुक तर आहेच, कारण की सलग एका वर्षामध्ये 7 अजिंक्यपद हे एकविरा पिंपळनेर संघाच्या नावावर आहेत. आणि भिवंडी तालुका न्यू 40+ संघटनेमध्ये हा एक दादा संघ गणला जातोय, कारण की एका वर्षामध्ये 7 अजिंक्यपद पटकावणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. सदानंद पाटील यांना या सामन्यातून मात्र आपला भोपळा देखील फोडता आलेला नाहीये. राजेंद्र गायकवाड जातोय. फुलाजी इतरकडे अजूनही नॉनस्ट्राईकवर आहेत. निश्चितच हनुमान पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकविरा पिंपळनेर संघानं खूप अजिंक्यपद पटकावलेले आहेत. बघूया, राजेंद्र हा देखील एक अनुभवी खेळाडू आहे. संधी मिळालेली आहे. गोलंदाज जयेश. 24 चेंडू 24 धावा. इथे लेटकटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू. कधी कधी लो स्कोरिंग सामने देखील खूप रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये आपण एक सामना जो बघितलेला आहे त्याची आठवण मी जरूर करून देईन. सचिन स्पोर्ट पूर्णा आणि जॉली स्पोर्ट कामतदार. 18 चेंडूमध्ये 16 धावा केल्या होत्या. कामतदार संघाने 17 धावांचं लक्ष ठेवलं होतं. अप्रतिम क्षेत्ररक्षण, खरोखरच अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आहे. आणि इथे राजेंद्र आपल्या घरामध्ये सुरक्षित. 2 धावा पूर्ण. 2नी धावसंख्या वाढून झालेली आहे ती 1 बाद 2.
सुरुवात झाली धावसंख्येला. निश्चितच चौथ्या चेंडूवर या पहिल्यांदा 2 धावा आलेल्या आहेत एकविरा पिंपळनेर संघाच्या फलकावर. निश्चितच राजेंद्र आणि फुलाजी यांना सामना पुढे घेऊन जावा लागेल. 24 चेंडू आणि 24 धावा इथे संधी दिलेली आहे, मात्र संधीचं सोनं कितपत करता येते दोन्ही फलंदाज. फुलटॉस चेंडू समोर खेळलेत, पाहूया खाली क्षेत्र आणि ते योगेश यांचा प्रयत्न खूप चांगला होता, खूप दुरून आले होते, चेंडू मात्र थांबू शकले नाही. चेंडू सीमापार लॉंग ऑन आणि लॉंग अपच्या मधून चौकारासाठी. धावसंख्या चौकाराने वाढून झाली आहे ती 6. शेवटचा चेंडू शेष. सदानंद पाटील बाद झाले 0वर. त्यानंतर राजेंद्र यांनी 3 चेंडूमध्ये 6 धावा केलेल्या आहेत. इथे मात्र चांगला जेंटल पुश म्हणावं लागेल, लेटकट टक केला होता. 1 धाव पुन्हा एकदा चेंडूवर आलेली आहे आणि पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि धावसंख्या 7. 7च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत आणि निश्चितच 1 धाव जास्त आपल्याला पाहायला मिळते. मात्र फलंदाज बाद झालेले आहे सदानंद पाटील 0 धावसंख्येवर. पाहूया राजेंद्र याला आज बऱ्याच दिवसातून फलंदाजी करण्याची संधी चालून आलेली आहे आणि खरोखर 4 चेंडूमध्ये त्याने एक चौकारासह 7 धावा देखील काढलेल्या आहेत. गोलंदाज विवेक. पुढील 2 संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी तयारीत राहायचं. बघा स्वराज्य कशेली आणि विलासमूर्ती राणाल दोन्ही संघ या क्रीडानगरीमध्ये हजर आहेत. फुलाजी यांना संधी नाही. एक षटक निश्चितच अजूनही फुलाजी यांना स्ट्राईकवर जाण्याची संधी मिळालेली नाहीये. 1 चेंडूचा सामना केला सदानंदनी 2 आणि राजेंद्र यांनी 4. चला गोलंदाज तयार. विवेक मागच्या सामन्यातील सामनावीर खेळाडू. ते मात्र अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. खरोखर राजेंद्र गायकवाड याचं कौतुक करावं लागेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या 2 धावा पूर्ण. बघा त्यांच्या सहकाऱ्यांचा टाळ्यांचा आवाज आपल्या समालोचक कक्षापर्यंत पोहोचतोय, कारण की ज्या धावा आता त्यांच्या संघाच्या फलकावर आहेत 9, या 9च्या 9 धावा राजेंद्रच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 5 चेंडूमध्ये 9 धावा, 1 डॉट, 1 सिंगल, 2 दुहेरी आणि 1 चौकार. वाह, 7 चेंडूमध्ये 9 धावा, 1 गडी बाद. अतिशय चांगला चेंडू, फुल लेन डिलिव्हरी. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज कोण बाद झाले आहेत, फुलाजी इतरकर की राजेंद्र? पंच निर्णय देतील. त्या फलंदाजाला मात्र जावं लागेल आणि इथे फुलाजी इतरकर यांना काय नेमका बघा फुलाजी इतरकर बाद झालेले आहेत. गोल्डन डक एक गोल्डन डक खरोखरच आल्या पावली माघारी चाललेली आहेत. फक्त धावले दुसऱ्या फक्त त्यांनी आपल्या सहकार्यांना मदत केली, डावले ते राजेश यांच्या जोडीला. चांगलं आहे, संघाची कामगिरी चांगली आहे. चांगले षटक देखील त्यांच्या मार्फत हाताळलं जात आहे. तिन्ही सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी. धावसंख्या 10 आणि या 10 धावा राजेंद्रच्या बॅटमधून आलेल्या आहेत. पाहूया कालुराम येतोय. एक धाव आली ना. कालीराम गायकवाड येतोय. विवेक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. इथे मात्र फटका फसलाय. फलंदाज कालुराम बाद. बघा संधी मिळाली होती, मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये. वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं होतं, 4थ्या क्रमांकावर, मात्र 0 धावसंख्येवर बाद झालेले आहेत.
चांगला प्रयोग केले होते हनुमान पाटील यांनी, मात्र कालवरम त्यामध्ये अपयशी ठरलेले आहे. तर राजेंद्राचं मी कौतुक करेन. दहा धावा नव्याने फलंदाज येतोय मणिलाल. मला वाटतं निश्चितच राजेंद्र यांनी सामन्याची सूत्र आपल्या खांद्यावर घेतलेली आहेत. आतापर्यंत फक्त आणि फक्त त्याच्याच बॅटमधून धावा आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. फुलटॉस चेंडू, अतिशय चांगला गॅप मध्ये चेंडू खेळलेत. चेंडू सीमापार, चौकार, अप्रतिम देखना चौकार. काय फलंदाजी करतोय, बऱ्याच दिवसातून संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनं करताना धावसंख्या पोचते ती 14 आणि 14च्या 14 धावा बघा सर या राजेंद्र ह्याच्या बॅटमधून. चप्पल क्रॉस, चांगला स्ट्रान. इथे मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय निर्धावच्या स्वरूपात. शेवटचा चेंडू शेष असावा. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे आणि 3 बाद 14 धावा. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. लेट कट केला होता. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. मणिलाल यांनी देखील नकार दिला होता की राजेंद्रच्या बॅटमधून धावा येत आहेत, जास्त घाई करण्याची गरज नाहीये. एकेरी धावेने संघाची धावसंख्या झाली ती 15. 12 मध्ये 15 आलेली आहेत. आणि अजूनही 12 मध्ये अजूनही 12 मध्ये 9 फक्त बनवायचे आहेत. म्हणजे जवळजवळ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. तिसऱ्या विजयाकडे एकविरा पिंपळनेर संघ. चला दोन्ही संघाचे संघ या. आपल्याकडे वेळ आहे. सामना 2 मिनिटं विश्रांतीसाठी थांबले. आपण पुढील सामन्याचा नाणेफेक करूया. ज्ञानेश्वर चिकणे सर जॉईन होतील टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही संघाचे संघनायक विलास मूर्ती राणाल आणि स्वराज्य कशेली. कोण आहे दादा बॉलर? भरत यस कशेली गावच्या शुभांगी पाटील, शुभांगी भोसले सरपंच यांचे पतिदेव राम भोसले या ठिकाणी उपस्थित आहेत. राम भोसलेजी आपण या टॉस बॉक्समध्ये. त्यानंतर राणालगावचे सर्व वच्चे कंपनी आणि त्यानंतर युवा नेते मयुरेश पाटील, रिग्नेश पाटील, संकल्प भोईर, हिमेश पाटील या सर्वांना मी विनंती करेन आपण या टॉस बॉक्समध्ये पुढील टॉस करू. विलासमूर्ती राणाल आणि स्वराज्य युवा प्रतिष्ठान स्वराज्य कशेली या 2 संघामध्ये आपण सामना पाहणार आहोत. चला विलासमूर्ती राणाल संघाचे कॅप्टन मणिलाल ना 2. पंकज भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. रामजी भोईर आपल्या हाती मी हे कॉईन सपोर्ट करतो. कॉलिंग कोण करणार आहे? येस पंकज भोईर कॉलिंग करतील. रामजी भोईर आपण रामजी भोसले आपण हे कॉईन उडवायचं आहे. काट असेल आणि हा छाप असेल. झाकू
चला टॉस करूया. मात्र छापा बोललेले होते पंकज. काटा आलेला आहे. सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर जा, व्यासपीठाची शोभा वाढवा. गिरीश टॉस जिंकलेले आहे. काय निर्णय? पहिले बॅटिंग करणार. गिरीश शेवटची संधी आहे या सीझनच्या दमन चषकामध्ये. कशा प्रकारे खेळ असेल? संधी ज्ञानेश्वर चिकणे साहेब, संधी खूप भेटतील आपल्याला. आपलं 40+ चालूच राहणार आहेत. आपण एन्जॉय म्हणून खेळणार आहोत. एक 40+ आपण वेळात वेळ काढून फक्त 40+ क्रिकेट एन्जॉय करतो. तर माझा एवढंच आहे का आपण फक्त एन्जॉय करायचं आहे. हार जीत तर होणारच. परंतु दमन चषक म्हटलं की वर्ल्ड कप समजला जातो. वर्ल्ड कपमध्ये पहिल्या 2 सामन्यात खूप खराब परफॉर्मन्स झाला तुमच्या संघाचा. काय म्हणणं आहे? नाही, आमचं म्हणजे हे चायनाचं पण पदार्पणच आहे. फर्स्ट मॅच खेळतो आहे. मी पण प्रॅक्टिसला नसतो, तर प्रॅक्टिसचा थोडा अभाव आहे. तर पुढे होईल, कारण आता हा दमन दौरा आताच चालू झाला. ही फर्स्ट मॅच आहे. अभी तो बहुत खेळ बाकी आहे. तो पुढे आपण खेळू चांगला स्वर. म्हणजे आम्हाला एक चांगला सामना पाहायला मिळेल. येस, डेफिनेटली. नक्कीच आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. पंकज भोईर, विलासमती राहणार संघ म्हटला की एक सर्वांचा आवडता संघ, अध्यक्ष साहेबांचा संघ. पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. मात्र दुसऱ्या सामन्यात कुठे ना कुठे गोलंदाजी फलंदाजीमध्ये कमाल करता आली नाही. शेवटचा सामना आहे, शेवटची संधी आहे. काय मनात आहे? मनात आहे का शेवटचा सामना जिंकण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू आम्ही. येस, स्वराज्य कशील संघाने प्रथम बॅटिंग घेतलेली आहे. फिल्डिंग करायची आहे. मला वाटते टॉस तुम्ही जिंकली असती तरी फिल्डिंगच केली असती. नक्की. मात्र विलासमती राहणार संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येमध्ये आहेत. जर सुपर 12मध्ये हा संघ पोहोचला तर उद्या तर सांगूच नका. इथे उद्या अध्यक्ष साहेबांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने नक्कीच मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित असतील. प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच. येस, आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मित्र, स्वराज्य कशाले आणि विलासमती राहणार या 2 संघामध्ये टॉस झालेले आहे. स्वराज्य कशाली संघाने टॉस जिंकलेले, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि विलासमती राहणार संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी कालीराम केणी सर उपस्थित आहेत. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. तर विजयापासून फक्त 3 धावा दूर आहे एकविरा पिंपलनेर संघ. ते मात्र पंच पुन्हा एकदा आमच्या दिशेने वळत आहेत. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या झाली ती 22. फक्त 2 धावा तिसऱ्या विजयापासून दूर एकविरा पिंपलनेर. आणि पुढील सामन्याचं नाणेफेक झालेले आहे. स्वराज्य कशेली संघाने नाणेफेक जिंकून निश्चितच प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि गोलंदाजीसाठी विलासमूर्ती राहणार या संघाला आमंत्रित केलेली आहे. बघा 2 धावा दूर आहे. हनुमान पाटील बाद झाले. जवळजवळ मला वाटतं 5 विकेट दिलेले आहेत आतापर्यंत. 24 धावा करण्यासाठी राजेंद्र गायकवाड मात्र अजूनही खेळपट्टीवर आहेत. मला वाटतं 16 धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी 10 चेंडूंचा सामना केलेला आहे आणि एका बाजूने ते मात्र आपल्या संघाला सावरताना आता मात्र ही दोन्ही बंधू जोडी आपण पाहतोय. योगेश गायकवाड आणि राजेंद्र गायकवाड अशी बंधू जोडी एकविरा पिंपलनेर संघामधून. 2 धावा दूर आणि चेंडू शेवटचा शेष आहे. तिसऱ्या षटकातील विजयाच्या उंबरठ्यावर आहे. पाहूया विजयी धाव कुठल्या बंधूच्या बॅटमधून येते. मोठे बंधू राजेंद्र गायकवाड नॉन स्ट्राईकवर आहेत, तर छोटे बंधू योगेश स्ट्राईकवर आहे. गोलंदाज तयार भरत. चला 7 चेंडू 2 धावा. सात चेंडू 2 धावा आणि इथे 1 धाव. स्कोर लेवल चेसिंग कंपल्सरी 6-1. 6-1चं इक्वेशन आहे. निश्चितच ही विजयी धाव योगेश गायकवाड यांच्याकडून येते की मात्र अजून एक फलंदाजाला यावं लागते की अतिरिक्त. बघूया शेवटचा आणि अंतिम षटक.
6 चेंडू आणि 1 धावेपासून दूर आहे एकविरा पिंपळनेर संघ. खरोखरच हनुमान पाटील याच्या संघाची आज खूप चांगली कामगिरी राहिलेली आहे. गट क्रमांक E मधून स्वर्गीय विलास स्पोर्ट राणाल, एकविरा स्पोर्ट पिंपळनेर, गावदेवी स्पोर्ट पाये आणि स्वराज्य कशेली असे 4 संघ आज एकमेकांसमोर खेळताना आपण बघितले. 2 सामन्यावर सलग 2 विजय आणि तिसऱ्या सामन्याच्या विजयाच्या प्रतीक्षेत आपण पाहतोय. 6 चेंडू 1 धाव. गोलंदाज दिनेश भुरे. पहिला चेंडू अतिशय चांगली लाईन. पाच चेंडू आणि विजयापासून 1 धाव दूर. एक चमत्कार गोलंदाज दिनेश हा फक्त वाचू शकेल गावदेवी पाये स्पोर्ट संघाला पराभवातून. आणि ते 1 धाव आलेले योगेशाच्या बॅटमधून आणि या सामन्यावर विजयी संपादन केले एकविरा पिंपळनेर संघानं अभिनंदन. हनुमान पाटील, सदानंद पाटील तसेच मणिलाल पाटील, फुलाजी हितरकर ऑल टीम अभिनंदन. तिन्हीचे तिन्ही सामने जिंकून गट क्रमांक E मधून अव्वल ठरलेले आहे तो एकविरा पिंपळनेर संघ अभिनंदन. आणि या सामन्याचा सामनावीर निश्चितच आम्ही 2 खेळाडूंचा विचार केला होता, मात्र बऱ्याच दिवसातून या खेळाडूला 45 वयोगटाचा खेळाडू राजेंद्र गायकवाडला संधी मिळाली आणि त्या संधीचं त्याने सोनं केलं. नाबाद 16 धावा केल्या. त्याच खेळाडूला आम्ही सामनावीर म्हणून घोषित करतोय. यायचं राजेंद्र अभिनंदन. नाबाद 10 चेंडूमध्ये 16 धावा, 24 धावांची आवश्यकता होती विजयासाठी. आणि आघाडीचे फलंदाज सदानंद 0वर बाद, फुलाजी आल्या पावली माघारी, कालुराम बाद, हनुमान देखील बाद झाला होता. मणिलांनी 4 धावांचं योगदान दिलं होतं. मात्र एका बाजूनी खंबीरपणे उभे होते आपल्या संघासाठी राजेंद्र गायकवाड. आपण यायचं आहे. आणि निश्चितच ही आम्हाला आकर्षित ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे भरत देवलीकर, सुरेश एंटरप्राइजेसचे सर्वा आणि कानाई स्पोर्ट पाये संघाचे करता धरता यांच्याकडून आपल्याला संपूर्ण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहेत. तरी मी मान्यवर कक्षामधून निश्चितच रवींद्र पाटील साहेबांना विनंती करतो की आपले शुभास्ते साहेब आपण राजेंद्रला सामन्यावरची ट्रॉफीचं वितरण करायचं आहे. मयूर पाटील यंगस्टर तर निश्चितच राजेंद्र अभिनंदन. मित्रा बऱ्याच दिवसातून क्रिकेट खेळायला मिळालं आणि त्या संधीचं सोनं मात्र केलेलं आहे. अभिनंदन अभिनंदन. निश्चितच मलिलाल देखील सामन्यावरच्या रेसमध्ये होते, मात्र 45 वयोगटाचा खेळाडू आहे आणि आज संघाला गरज होती तेव्हा नाबाद 16 धावा त्यांनी केलेल्या आहेत. अभिनंदन. अगदी बरोबर आहे. तर जाऊया पुढील दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा सामना आहे. स्वराज्य कशेली जर संघाने विजय संपादन केलं तर ग्रुप E मधून देखील आपल्याला लक्की ड्रॉ कदाचित काढावा लागेल, कारण की एक सामना जिंकला गावदेवी पाये, एक सामना जिंकला विलासमूर्ती राणाल. आणि जर या सामन्यावर स्वराज्य कशेली संघाने विजय नोंदवला तर चिठ्ठीच्या बलावर पाहूया कुठला संघ सुपर 12 मध्ये जाईल. आणि या उलट जर विलासमूर्ती राणाल संघाने जर हा सामना जिंकला तर एकविरा पिंपळनेर आणि विलासमूर्ती राणाल हे 2 संघ क्वालिफाय होतील. जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया आमचे सहकारी समालोचक आमचे परम मित्र ज्ञानेश्वर चिकणी सरांना. खूप खूप धन्यवाद वाईस ऑफ मानकोली कालराम केणी सर. वेल, अतिशय महत्त्वाचा सामना आहे विलासमूर्ती राणाल आणि स्वराज्य कशेली या 2 संघामध्ये. मित्र बघा, नवीन 40+ क्रिकेट संघटनेची ही दमन चषकातील 6वी स्पर्धा. या स्पर्धेमध्ये जो लकी ड्रॉ करण्यात येतोय तो लकी ड्रॉ पूर्णपणे
अध्यक्ष उपाध्यक्ष आणि जी आयोजन कमिटी आहे त्यांच्या मान्यतेनुसार केलेला आहे. त्याच्यामधले कुठला समालोचक किंवा स्कोरर किंवा पंच किंवा इतर कुणीही सहभागी नाही आहेत. गैरसमज मनातून काढून टाका. लकी ड्रॉ जो करण्यात येत आहे तो पूर्णपणे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, त्यानंतर पूर्ण जी टीम आहे, प्रतिनिधी टीम आहे, त्या कार्यकारिणीच्या टीमच्या वतीने करण्यात येत आहे. त्यामुळे कुणीही संघाने गैरसमज करून घेऊ नका. अगदी अगदी बरोबर आहे चिकणी सर, मी आपल्या मताशी सहमत आहे. कारण की